हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. 15 डेज BSc नर्सिंग सिरीजचा आजचा आपला 8वा दिवस आहे आणि या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या ॲडमिशन प्रक्रियेदरम्यान कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायचे आहेत. तर लिस्ट ऑफ इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स ड्युरिंग ॲडमिशन आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जाणार त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं MST CETचं हॉल तिकीट, MST CETचा जो मार्क लिस्ट आहे ते कॅरी करायचे. त्याच्यानंतर जे स्टेट CET सेलचं ॲप्लिकेशन फॉर्म आहे, रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म, तो देखील तुम्हाला कॅरी करायचा आहे. 10वीचं तुमचं गुणपत्रक, 10वीचा सर्टिफिकेट जे असेल पास आउट सर्टिफिकेट ते तुम्हाला कॅरी करायचं आहे. 12वीचं जे मार्क लिस्ट आहे गुणपत्रक आणि 12वीचं प्रमाणपत्र, पास आउट प्रमाणपत्र तुम्हाला कॅरी करायचं आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डोमिसाईल आणि हे सगळं तुम्हाला ओरिजिनल कॅरी करायचं आहे. आणि याच्या 2-2 झेरॉक्स देखील तुम्ही साईड बाय साईड तुमच्यासोबत ठेवा. त्याच्यानंतर 12वी शाळा सोडल्याचा दाखला, जे की 12th लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, ज्याला आपण शाळा सोडल्याचा दाखला म्हणतो, ते देखील तुम्हाला कॅरी करायचं आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट फार इम्पॉर्टंट आहे. आधार कार्ड, त्याची कॉपी. त्याच्यानंतर जे काही स्टुडंट OBC, त्याच्यानंतर VJNT SBC कॅटेगरीचे आहेत, ज्यांना पुढे जाऊन स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी, जात वैधता प्रमाणपत्र असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला स्कॉलरशिपचा फायदा मिळेल. आणि याच कॅटेगरीच्या स्टुडंटनी नॉन क्रिमिलियर देखील बनवून ठेवायचं आहे, ते देखील तुम्हाला कॅरी करायचं आहे, ते फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन लेटर, जे काही तुम्हाला कॉलेज अलॉट होणार त्याचं सिलेक्शन लेटर तुम्हाला CET सेलवरूनच डाउनलोड करायचं आहे. जर तुमचा गॅप असेल तर गॅप देखील गॅपचं ॲफिडेविट मिळतं. जर 1 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल तर ते देखील तुम्हाला कॅरी करायचं आहे. आणि जर तुम्ही EWS कॅटेगरीमधून असाल तर EWS सर्टिफिकेट देखील तुम्हाला कॅरी करायचं आहे. तर या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आगामी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तोपर्यंत धन्यवाद.